नाही हो, उलट खूप छान वाटत होतं तुम्ही तिथे होतात तेव्हा. ऋता वहिनी, तू इथे आलीयस हे घरी कोणाला सांगितलंस का? हो हो, म्हणजे काय, मी तसं सांगूनच आलीये घरी. मी सासूबाईंना स्वेटर दाखवलं ना तर त्या म्हणले लगेच वसोजीने नेऊन दे म्हणून लगेच आले. अगं ए, जरा बघ ना इकडे. मी जर आलेच हा, हल्ली ना माझ्या घशाला खूप कोरड पडते, मी पाणी पिऊन आलेच. थांब ना ऋता, पांडू आहे घरी, आणील पाणी. नाही हो, कशाला उगीच त्यांना त्रास, मी जाते ना. आणि तसंही आता मी ठरवलंय की आपल्यामुळे त्रास होईल असं काही वागायचंच नाही. अरे वा, फार लवकर सुबुद्धी झाली म्हणायची तुला. हो हो, आलेच आम्ही पाणी पिऊन. ऋता, तुला कशाची तहान लागलीये हे कळतंय मला. राया, तुला वाटतं का रे की ही फक्त स्वेटर द्यायलाच इथे आली? अजिबात नाही. सासूबाईंनीच तिला इथे बोलवलं असणार, तिने केलेल्या कामाचं तिला बक्षीस द्यायला. स्वेटर फक्त एक निमित्त होतं, एवढंच. आता हे सगळंच आपण लवकरात लवकर थांबवायला हवं. वसुआजी, गेले कित्येक दिवस आपण तोच प्रयत्न करतोय पण काहीच साध्य होत नाहीये. प्रांजलने आता इथे येऊन जे जे काही केलंय ना त्यानं वीणा मनातून हादरलीच असणार आणि आपल्याला त्याचा फायदा घ्यायचा आहे. आता माझ्या लक्षात एक एक गोष्टी यायला लागलेत. मी सविस्तरपणे बोलेन तुझ्याशी. ठीक आहे, मी आईला फोन करून विचारतो, ती नक्की घरी सांगून आलीये की नाही हे आपल्याला कळेल ना. काय करू ता, आता सुचलं तुला इथे यायला? अहो, तुम्हीच बोलवलं होतं ना बक्षीस घ्यायला ये म्हणून. अच्छा, बक्षीस घ्यायला ये म्हणलं की लगेच आले इकडे. हा, फोन तरी करायचाच ना मला. अहो, नाही सुचलं मला. कसं सुचेल? डोक्यात सारखं हेच चालू असणार, त्या काय बक्षीस देतील मला? हा, मूर्ख कुठले. अरे च्छा, आता काय झालं? अगो काय झालं काय? प्रांजलनी तुला इथे बघितलं असतं तर? अहो, मला काय माहिती प्रांजल इथे येणार आहे. म्हणजे ती घरी सांगून नव्हती आली? नाही. तरीच मी विचार करत होते या चिटणविसांची मजल इथपर्यंत कशी काय गेली. अर्थात एका अर्थी बरंच झालं. आता नेमक्या याच गोष्टीचा मी फायदा उठवी. त्यासाठी मी काय करायला पाहिजे? स्वतःचं डोकं वापरायचं नाही. एवढी एक जरी मदत मला केलीस ना तरी खूप झालं. फक्त मी सांगेन ना तेवढंच करायचं. आणि ऋता, हा, बाहेर काही बरळली नाहीस ना की मी तुला इथे बोलवलंय म्हणून? नाही नाही, त्यांना अजिबात संशय आला नाहीये. हा स्वेटर द्यायचा असं सांगितलं म्हणून आले. नशीब माझं तेवढं तरी सुचलं. आता मला माझं बक्षीस देऊन टाका म्हणजे मी जायला मोकळी. बक्षीस शक्य नाही. अगं, प्रांजलने इथे येऊन जो तमाशा केला ना त्याच्यामुळे माझा मूडच गेलाय. तू उद्या ये. हो, असं काय करताय? मी आता घरातनं कशी सटकलेलं मला माझं माहितीये. आता ह्या स्वेटरचं कारण तरी होतं. उद्या मी काय कारण सांगून इथे येणार आहे ते काही नाही. तुम्ही मला आत्ताच्या आत्ता माझे पैसे देऊन टाका. बाई ऋता, तू माझं ऐकणार नाहीस? मी नेहमी तुमचं ऐकते ना, आज माझं ऐका ना प्लीज. धन्य आहे बाई तुझी. थांब इथे, आलीच मी. का रे, कालिंदी फोन उचलत नाहीये का? नाही, कदाचित फोन सायलेंट वरती असेल. कधी कधी आपला फोन सायलेंट वरती आहे हे विसरूनच जाते ती. माझंही तसंच होतं रे, नेहमीच. हा वाजतोय तरी म्हटलं गुरगुरण्याचा आवाज कुठून येतोय? राया,
हा बोल बाळा, कसं आहेस? काय गाई, फोन सायलेंट वरती होता ना? अरे हो ना रे, लक्षातच नाही माझ्या. बरं बोल, फोन कसा काय केलास? लाडू संपले का? नाही नाही, लाडू आहेत अजून. मला सांग, वसुआजींचा स्वेटर तिथे राहिला होता, तर मग तू तो प्रांजल बरोबर पाठवायचास ना. त्यासाठी मग ऋता वहिनीला वेगळं कशाला पाठवलंस? एक मिनिट, मला काहीच कळलं नाहीये. वसोजींचा स्वेटर इथे राहिला होता? हो. आणि तू काय म्हणालास, प्रांजल तिथे आली होती आणि आम्ही तिला सगळे इथे शोधतोय, माहितीये का तुला? ती आम्हाला सांगून पण नाही गेली. तू एक काम कर, जरा तिला फोन दे. नाही, ती आत्ताच निघून गेली इकडनं. पण तू ऋता वहिनी बरोबर कशाला पाठवलास? हे आणखी एक नवीन. ऋता तिथे आली आहे? हो, ती म्हणाली की तूच सांगितलंस तिला इथे यायला. अरे नाही रे, मी नाही सांगितलं तिला. खरं तर ना ती कुठेतरी बाहेर जायला निघाली होती, तर सासूबाई तिला ओरडल्या, तिला जाऊ नाही दिलं. आमच्या समोर ती तिच्या खोलीत निघून गेली होती. बाहेर कधी पडली मला खरंच काही माहित नाही रे. तिला बाहेर कुठे जायचं नव्हतं, इथेच यायचं होतं. तू एक काम कर, तिला ताबडतोब इथे पाठव, कारण हे सगळं कळल्यावर सासूबाई खूप चिडणार आहेत तिच्यावर. ठीक आहे, पाठवतो. आणि मला एक सांग, प्रांजल का आली होती तिथे? आई, मी तुझ्याशी नंतर बोलतो. ठेवला वाटतं फोन. ऋता तिथे का गेली असेल? काय करायचं आता या मुली पुढे? ऋता वहिनी, आईने तुला लगेच ताबडतोब बोलवलंय. हो, मी निघालीच आहे आता. ऋता, आज ज्याच्यासाठी गेली होतीस ते मिळालं की नाही तुला? अगं असं काय करतेस? तहान लागली होती ना तुला? पाणी मिळालं की नाही? हो हो, मिळालं ना, मिळालं. घे ग. चला, निघते मी. थांब ऋता वहिनी. आता काय झालं? काय नाही, त्या पिशवीत काय आहे हे मला बघायचंय. कशाला? अहो काही नाहीये त्याच्यात. म्हणजे तुमच्या आईने डबे पाठवले होते ना, ते परत दिले, तेच आहेत त्याच्यात. जा ग बाळा, जा. हं? वीणा, दिलेले डबे रिकामे पाठवायचे नसतात, माहितीये ना तुला? असं कसं? अगं तूच शिकवलेस ना मला. मी तसे कसे पाठवीन? भरूनच पाठवले. ऋताच्या आवडीचं त्यात काय घातलंयस की नाही? ऋताच्या आवडीचं कशाला? अगं मी सगळ्यांच्या आवडीचं घातलं. जा ग बाळा, जा. जा ग ऋता, जा लवकर घरी जा आणि तुझ्या आवडीचं काढून घे. हा, हो. हे काय? आता घरीच येणार आहे ना? घरी आल्यावर बोला ना काय बोलायचे ते. आता हे फार झालं. नकोच राहिला आपण आता या घरात. मी आहे ना म्हणून सहन तरी करतेय. दुसरी कोणी असती ना तर केव्हाच निघून गेली असती. हे काय, कुठे जायचं म्हणलं की यांची तोंड वाकडी. नको बाई, हे आता मुकुंदाकडे जाते कशी. काय ग, तुला किती वेळा सांगितलंय कामात असताना मला कॉल करत जाऊ नकोस म्हणून. हा, तू पण चिडा आता माझ्यावर. अरे मी फोन केलाय तर माझं काही काम आहे का हे विचारणं दूरच. बरं बोल, कशासाठी फोन केला होतास? अरे मला खूप टेन्शन आलंय रे. तुला आणि टेन्शन
बर कसलं? अरे तुझ्या घरचे ना मला कुठे बाहेरच पडू देत नाही. मग आता कुठेस तू? मी जरा बाहेर आहे आता. मग काय म्हणतेस बाहेर पडू देत नाही म्हणून? अरे नव्हतेच पडू देत, शेवटी मी त्यांना न सांगता बाहेर पडली. तुझ्या ह्या रोजच्या कटकटीमुळे ना कंटाळलोय. का तुझं कुणाबरोबरच पटत नाही म्हणजे काय? एक काम कर ना मुकुंदा, मला पण तिकडे बोलून घे ना. नाही 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 नको. त्यापेक्षा आपण एक काम करूया, लवकरच हे लोक मला एका कामासाठी 2 ते 3 दिवसासाठी मुंबईला पाठवतात आहे. तेव्हा आपण ठरवूया काय करायचं ते. काय सांगतोयस, तू इकडे येणार आहेस? हो. आणि हा मग तेव्हाच बोलू पुढचं. ठेव फोन. आणि ऐक प्लीज, मी कामात असताना मला कॉल करत जाऊ नकोस. छे छे, अरे तू आता इथेच येतोयस ना, मग मी कशाला करेन फोन. ठीक आहे, ठेवतो फोन. बाय. काय झालं? आधी फोन उचलत नव्हती आणि आता फोन एंगेज लागतो. काही कळायलाच मार्ग नाहीये. पण दोघींचं एकदम काम काय निघालं प्रधानांकडे? बसोजींचा स्वेटर राहिला होता म्हणे आपल्याकडे, तो द्यायला ऋता गेली तिथे. ऋताला काय निमित्तच लागतं त्यांच्याकडे जायला. पण रायाला विचारलंस का प्रांजल कशासाठी गेली होती? हो विचारलं मी रायाला. मला म्हणाला नंतर फोन करतो. जोपर्यंत प्रांजल येत नाही ना तोपर्यंत आपल्याला काही कळणार नाही. काय ग प्रांजल? आय एम सॉरी की तुम्हाला न सांगताच मम्माकडे गेले होते. पण मी तरी काय करू? बाबांनी जेव्हापासून सांगितलं की लोनचं काम होणार नाही तेव्हापासून मला काही सुचतच नाही. शांत हो, इथे ये ये गप्प बस. बघू इथे बस. शांत हो, बस. हे बघ, आम्ही तुला अजिबात ओरडणार नाही. फक्त तू आम्हाला सांगून गेली असतीस तर बरं झालं असतं. मी तिथे कशा करता गेले होते हे जर का मी तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही मला तिथे जाऊ दिलं नसतं. म्हणजे कशासाठी गेली होतीस तू तिथे? मी रायाला तिथून घेऊन यायला गेले होते. कशासाठी गेली होतीस तू तिथे? मी रायाला तिथून घेऊन यायला गेले होते. अगं पण कसं शक्य आहे ते? आणि त्यांचे पैसे? आई खरं तर मला ना हे सगळं पटतच नव्हतं. रायाचं तिथे राहणं आणि आपण मम्माला पैसे देणं याचा काही परस्पर संबंध आहे का हो? म्हटलं तर नाहीये, पण रायाला इथे घेऊन येणं म्हणजे तुझ्या मम्माची फसवणूक केल्यासारखंच आहे की नाही? राया सुद्धा तेच म्हणत होता, पण मी काही ऐकण्याच्या परिस्थितीतच नव्हते. मग वसू आजीने मला नीट समजावून सांगितलं, पण मला अजूनही असंच वाटतंय की रायाने माझ्यासोबत यायला हवं. अगं वेडाबाई, आशाने तुझ्या मम्माने आपल्या सगळ्यांशीच नातं तोडलं असतं जे आपल्याला नकोय. आई अहो, आपण मम्माशी नातं टिकवण्यासाठी तिचं हे वागणं सहन करतो. तुम्हाला जशी नात्यांची आस्था आहे तशी माझ्या मम्माला का नाही हो? तसं नाहीये प्रांजल. अगं त्यांनाही आस्था असणार, पण त्यांनी त्यांच्या डोळ्यावर हट्टाची झापडं बांधून घेतली, त्यामुळे त्यांना दुसरं काहीच दिसत नाहीये. एकदा का ती झापडं दूर झाली ना की त्यांनाही जाणवेल सगळं. मग तोपर्यंत आपण काय करायचं? रायाला तिथेच राहू द्यायचं? नाही. पण मग लोनचं काम होत नाही, मग आता आपण काय करायचं? पैसे कसे उभे करायचे? त्याची काळजी तू करू नकोस. माधव सगळीकडे प्रयत्न करतोय ना, आणि कुठेही नाही झालं ना तर दुसरीकडे आणखीन करेल तो प्रयत्न. पण आपण पैसे जमवायचे म्हणजे जमवायचे.
आज वीणानं ना हद्दच केली. अरे हे प्रांजलचंच घर आहे. तिने इथे यावं किंवा येऊ नये हे वीणा कोण सांगणार? तुमचं बरोबर आहे, तरी पण प्रांजलने असं करायला नको होतं. हो, मग जे तुझ्या बाबतीत घडलं तेच जर प्रांजलच्या बाबतीत घडलं असतं तर तू काय केलं असतंस रे? तूही तेच केलं असतंस, हो ना? आता मात्र डोक्यावरून पाणी जायला लागलंय. इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सुद्धा जर वीणा हटत नसेल ना तर मलाच आता ठोस पावलं उचलायला हवीत. म्हणजे तुम्ही नक्की काय करणार आहात? मी सांगितलं ना, मी पूर्ण विचार केलेला आहे. आता माझा विचार अगदी पक्का आहे. मी जे जे ठरवले ना ते आणि तसं झालं ना तर वीणाला माघार घ्यावीच लागेल. म्हणजे हे बघ, कसंही करून ना वीणाला आता धडा शिकवावाच लागणार आहे. मी काय सांगते ना ते ऐक. सर, ठीक आहे. तुला काय वाटतं, यानं काही फरक पडेल? तुम्हाला वाटतंय ना, मग नक्की फरक पडेल. आणि मला खात्री आहे तुम्ही कधीच चुकणार नाही. पण वसुजी एक सांगू, आता काय? कमाल आहे तुमची. ही कल्पना माझ्या डोक्यात पण आली नसती. म्हणून तर मी तुझी आजी सासू आणि तू माझा नात जावई आहेस, नाही तर उलट नसतं का झालं? अजून कशी आली नाही ही? राया तर म्हणाला होता केव्हाच बाहेर पडले. आता ती सरळ इथे येते का आणखी कुठे जाते काहीच माहित नाहीये ना. आता ती आली ना की तिला चांगलं खडसावून विचारायला पाहिजे. नवरा इथे नाही म्हटल्यावर बेताल वागायला लागली ती. न सांगता जायचं म्हणजे काय? सॉरी आजी. अगं आता तू कशाला रडतेस आणि सारखं सॉरी सॉरी म्हणतेस? तू कुठे गेली होतीस ते माहित आहे ना आम्हाला. आणि बघ प्रांजल, तसंही ते तुझ्या मम्माचं घर आहे, तू केव्हाही तिथे जाऊ शकतेस. पण ऋताचा काय संबंध तिकडे जाण्याचा? आलीस? हो. थांब ऋता, कुठे गेला होता? जसं काही तुम्हाला माहितीच नाहीये. रायाला फोन केला होतात ना तुम्ही? सगळी चौकशी करून झाली आहे ना, मग आता कशाला विचारताय? तू कोणाशी बोलतेस कळते तुला? मी मुद्दाम बोलतेय का असं? मुकुंद गेल्यापासून बघते माझ्यावर अन्याय होतोय. मी जे काही करते ते चुकीचंच आहे असं गृहीत धरता तुम्ही. तुला बाहेर कुठेही जायचं नाही सांगितलेलं असताना आम्हाला न सांगता तू बाहेर गेलीस, हे चुकीचं नाहीये तुझं वागणं? अरे हो, चुकलंच नाही का माझं? मग प्रांजल पण तिथे आली होती, तेही न सांगता. मग तिचं पण चुकलं असेल ना हे? ऋतावेनी, अगं आपण तिथे भेटलोच नाही, मग तुला कसं कळलं की मी तिथे आले होते? हे बघ, प्रांजल तिच्या नवऱ्याला भेटायला गेली होती. तू कशा करता गेली होतीस तिथे? तुझं काय काम होतं? हे बरं, माझं काय काम असणार आहे तिकडे? हिच्याच आजीचा स्वेटर राहिला होता तिकडे, तो द्यायला गेले होते मी. थंडीचे दिवस, त्यातून त्या नुकत्याच आजारातनं बऱ्या झाल्यात, त्यांचा त्रास वाढायला नको ना म्हणून गेले होते मी. आणि हा, हे डबे घेऊन आलीये मी तिकडनं. काही चांगलं करायला जावं ना तर नुसती बोलणी ऐकायला लागतात मला. अगं तू वागतेसच तशी, मला मान्य आहे. वसुतेंचा स्वेटर द्यायला तू गेली होतीस हे चांगलंच आहे, पण आम्हाला न सांगता का गेलीस?
अगं तुझा नवरा इथे नाहीये, तुझी सगळी जबाबदारी आमच्यावर आहे. इथून यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची, बाहेर जाताना आम्हाला सांगितल्याशिवाय जायचं नाही. तू मनमानी वागशील तसं वागता येणार नाही. अजिबात खपवून घेणार नाही आम्ही ते. तुला जरा सूट दिली ना, हेच चुकलं आमचं. मी अशी काय वाईट वागलीये पण? अगं तुझ्या मनालाच विचार तू. हिच्या मम्माला इथल्या बातम्या सांगून हिचं आणि पर्यायानं या घराचं किती मोठं नुकसान केलेस ह्याचा पाढा आता वाचून दाखवण्याची वेळ माझ्यावर आणू नकोस. ऋता, आता शेवटचं सांगते, ह्या घरात जर राहायचं असेल तर आम्ही सांगतो तसंच वागावं लागेल. अशी बळजबरी करणं आम्हाला कुणालाच पसंत नाही. पण ही वेळ तू स्वतःहून तुझ्यावर आणलीस. हे बरं आहे, प्रत्येक वेळेला मलाच दोष द्या तुम्ही. प्रांजल पण तिकडे आली होती, तिला कोणी काही बोलत नाही, मलाच धारेवर धरताय. असाच तुझा भाव करता तुम्ही माझ्यात आणि प्रांजल मध्ये. मलाही आता हे सहन होत नाहीये. मुकुंदला येऊच द्या, मी बोलणार आहे त्याच्याशी या विषयावर. आता हिचा काहीतरी विचार करावाच लागेल.